सायंकाळ झाली. पश्चिमेकडील डोंगराआड सूर्य हळूहळू मावळू लागला. त्याच्या किरणांनी जंगलातला पाणवठा सोनेरी झाला. पक्ष्यांचा एक थवा पालापाचोळा उलटापलटा करून त्यातले किडे टिपत होता. इतक्यात पाणवठ्याजवळच्या झुडपात काहीतरी खसखसलं. त्याबरोबर तो थवा आरडाओरडा करत एकदम उठला, कारण पाण्याकडे येणारं एक मुंगूस त्या पक्ष्यांनी पाहिलं होतं. मुंगूस पाणवठ्याजवळ गेलं, भरपूर पाणी प्यायलं आणि आपल्या वाटेने निघून गेलं. दूरवर माडांचे शेंडे हलू लागले. माकडांची टोळी झाडांवर उड्या घेत पाणवठ्याकडे येत होती. 2-4 मोठी माकडं टेहळणी करण्यासाठी एका उंच झाडाच्या शेंड्यावर चढून बसली. प्रथम एकच माकड खाली आलं. 2 पायावर उभं राहून त्यांनी आजूबाजूला पाहिलं. मग ते हळूहळू पाणवठ्याकडे सरकलं, पाण्याजवळ जाऊन बसलं. त्याची दृष्टी 4ही दिशांना फिरत होती. पारकाचाही आवाज आला ना तरी ते दचकत होतं. ते थोडंसं पाणी प्यायलं, लगेच पुन्हा दूर झालं. क्षणभर आजूबाजूला नजर टाकत त्यांनी अंग खाजवलं. आता मात्र काहीही धोका नाही अशी त्याची खात्री झाली. ओढव्यानी पाण्यात तोंड बुडवून ते पाणी प्यायलं. मग एकामागे एक साऱ्या माकडांनी तहान भागवली. त्यांच्यातली पोरं पाणी प्यायली. झाडाखाली पडलेली फळं त्यांनी खाल्ली. माकडांची ती टोळी आली तशी निघून गेली. काही वेळ सारं शांत झालं. ती शांतता चितळांच्या कू कू आवाजाने भंगली. वटलेल्या झाडाच्या खोडावर चोचीनी ठोके मारत असलेला सुतार पक्षी बिचकून थांबला. इतक्यात सामराने खॉक करून इशारा दिला. त्या सर्वांनी वाघ गुहेतून बाहेर पडल्याचं जाणलं होतं, म्हणून त्यांचे इशारे चालले होते. वाघ शिकार शोधण्यासाठी निघाला होता. लवकरच तो पाण्यावर येणार होता. इतक्यात काहीतरी पाण्यावर येऊन पडलं. एक भलं दांडगं रानडुक्कर धावत पाण्यात शिरलं होतं. सारं पाणी त्यांनी गढूळ करून टाकलं होतं. वाघ पाण्यावर येत असल्याची चाहूल त्यालाही आली होती. ते पाण्याबाहेर आलं. मुंडी खाली घालून आणि सुळे रोखून ते तयार झालं. रानडुकराला पाहून वाघ एका झेपेत पाणवठ्याजवळ आला. जंगल थरारून टाकणारी डरकाळी त्यांनी फोडली. रानडुकरांनी वाघाकडे जोराची मुसंडी मारली. चपळ वाघाने बाजूला उडी घेऊन ती चुकवली. आपल्या पंजाचा फटकारा त्यांनी रानडुकराला मारला. रानडुकराला तो निसटता लागला. भरधाव वेगाने ती जंगलात शिरलं. वाघ हळूहळू शांत झाला. कुशीच्या 2 डरकाळ्या फोडून तो पाण्यात शिरला. मचमच करत तो पोटभर पाणी प्यायला. मग पाण्यात पडून त्यांनी आपलं तापलेलं अंग गार केलं. जरा वेळाने पाण्याबाहेर येऊन त्यांनी आपलं अंग कुत्र्यासारखं झाडलं. काळे पट्टे असलेलं त्याचं पिवळं धमक्क अंग चकाकू लागलं. शिकार शोधण्यासाठी तो निघून गेला. भयभीत झालेले प्राणी आणि पक्षी आतापर्यंत गप्प होते. त्यांची हालचाल आता मोकळेपणाने पुन्हा सुरू झाली. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.